सर्वप्रथम मी कोकण कोकण फेलोशिपचे आभार मानतो. माझ्यासारख्या नवागताला या मीटिंग मध्ये बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी खरंच तुमचा ऋणी आहे. आणि त्यांनी सुंदरपणे आता गजानन भाऊनी सांगितलं की आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकता नव्हे. तर खरंच मित्रांनो, धार्मिकता हा भाग वेगळा आणि आध्यात्मिकता हा भाग वेगळा आहे. परंतु याच्या जवळ जाण्यासाठी आणि कार्यक्रम जो म्हटला गजानन भाऊने, आणि तो कार्यक्रम म्हणजे 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, तो जर नसता तर आज मी जे अनुभवतो, जे मला पैशानं विकत घेता आलं नाही किंवा कोणत्याही अन्य मार्गाने विकत घेता आलं नाही, तसं फ्री मध्ये मला मिळालं. पण त्याच्यासाठी मला स्वतःमध्ये बदल करावा लागला. आणि बिग बुक मध्ये म्हटलं आहे की जोपर्यंत खरा मध्य स्वतःच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल करत नाही, तोपर्यंत तो कायमचा दारूपासून दूर राहू शकत नाही. परंतु यासाठी हा कार्यक्रम समजून घ्यावा लागला मला. आणि माझं भाग्य मी समजतो की हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना बऱ्याच उशिरा मिळाला. आणि या कार्यक्रमाबद्दल, 12 पायऱ्यांबद्दल बरेच गैरसमज आपल्या बांधवामध्ये होते आणि आहेत आणि समोरही राहतील. याचं कारणही आपण या कारण चर्चा करू नये, परंतु याचं कारणही मला माहित आहे. माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगण्यापूर्वी मी ओळख करून देतो. मी ओळख दिली नाही माझी. माझं नाव उमेश आहे. मी एक दारुडे आहे. मी समर्पण समूह वरोरा येथील सभासद आहे. मी हा कार्यक्रम 12 पायऱ्यांचा कार्यक्रम स्पॉन्सर कडून समजून घेतला आहे आणि मी स्वतः स्पॉन्सरही निवडला आणि माझी त्याच्यासोबत सतत माझ्या आयुष्यात येणाऱ्या समस्यावर किंवा चांगल्या गोष्टीवर आणि वाईट गोष्टीवर सुद्धा रोज, कारण माझा स्पॉन्सर माझ्या गावातलाच आहे, मला ओळखणार आहे, आता जास्त ओळख झाली आणि त्यानं माझं पूर्ण माझ्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलाय. आणि आज या विषयावर बोलण्यापूर्वी मी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली सकाळी. त्यांनी सांगितलं तुमच्या आयुष्यात असे असे प्रसंग, कारण मी रोज बोलत असतो, तर या गोष्टी तुम्ही मांडू शकता, म्हणून मी त्यांचेही आभार मानतो. तर मित्रांनो, सुरुवात अशी झाली की मी या कार्यक्रमाला जुळण्यापूर्वी जसं जुळलो, तर त्यावेळेस आपला लॉकडाऊनचा पिरियड होता. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी ऑनलाईनच्या माध्यमातून जुळलो. पहिल्या मीटिंग केल्याबरोबर मला जे वाटायचं, म्हणजे दारू मी का पित होतो हे थोडंफार लक्षात आलं. कारण वाचनाची सवय होती ना ऐकायची सवय होती. थोडं शिक्षित असल्यामुळं या गोष्टीचा लवकर प्रभाव पडला. आणि त्यावेळेस फिजिकल मीटिंग बंद होत्या आणि ऑनलाईन सुरू होत्या. आणि ऑनलाईन मीटिंग मध्ये एखादा बांधव बराच वेळ एखाद्या विषयावर शेअर करत होता, त्याच्यामुळे लवकर माझ्या लक्षात आलं. जसं आपण फिजिकल मीटिंग मध्ये 5 मिनिटं 7 मिनिटं बोलतो, तर तिथं तसं नव्हतं. तर त्या मीटिंग मध्ये असं लक्षात आलं की हा सर्व कार्यक्रम म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही संघटना जी आज सर्व एवढ्या जगामध्ये काम करते, ती नेमकं कोणतं काम करत आहे आणि त्याच्यातून मला काय मिळत आहे. तर हे त्या फिजिकल ऑनलाईन मीटिंग मुळे मला समजलं. आणि त्याच्यातूनच 12 पायऱ्यांचा उल्लेख वारंवार होत होता. आणि या 12 पायऱ्यांच्या उल्लेखामुळे माझ्या मनात ते घर केलं की या 12 पायऱ्या नेमक्या काय, तर ते मला समजून घेतल्या पाहिजे. परंतु जेव्हा मी मीटिंगला जुळलो आणि बांधवांच्या संपर्कात आलो गावात, मी अजूनही म्हणतो की तेव्हाही त्या 12 पायऱ्यांबद्दल गैरसमजच होते आणि आजही आहे. तर ज्या बांधवांनी मला मेसेज दिला, त्या बांधवांनी दुसऱ्या एका अन्य बांधवासोबत माझी ओळख करून दिली. त्या बांधवांच्या दुकानात मी जाऊन बसत होतो आणि त्यांनी मला या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. अजून अन्य बांधव जे मिळाले होते, त्यांनीही सुद्धा या विषयावर चर्चा केली होती. परंतु या ए मध्ये 2 बांधवांमध्ये वेगवेगळे समज असे होते का एका बांधवाने म्हटलं की 12 पायऱ्यांचा कार्यक्रम तुम्ही आत्ताच घेण्याची गरज नाही, तुम्ही आत्ता आले, हे मध्ये जुळले.
एकाने म्हटलं 3 महिने पूर्ण होऊ द्या, एकाने म्हटलं की 1 वर्षभराने घेतला तरी चालेल. तर द्विधा मनस्थिती झाली का आपण नेमकं हे तर दोन्ही ए बांधव आहे, तिन्ही ए बांधव आहे, सर्व ए बांधव आहे, पण प्रत्येक जण असं वेगळं वेगळं का बोलत आहे या कार्यक्रमाच्या बाबत. तर याचं उत्तर मला सापडलं नाही, कारण मला ए मध्ये येऊन नेमके 6-7 दिवस झाले होते ए मध्ये जुळून. दारू थांबलेली होती, परंतु तशा एका बांधवांची भेट झाली. तोही समर्पण समूहाचा बांधव होता. त्याने मला एका छोट्याशा पण सुंदर उदाहरणातून मला पटवून दिलं का हा कार्यक्रम केव्हा घ्यायचा. तर कोरोनाचा पिरियड होता आणि बऱ्याच लोकांना म्हणजे वातावरण असं स्ट्रिक्ट होतं, बाहेर फिरणं हे बंद होतं. आणि त्याने मला एक प्रश्न विचारला, कारण मी त्यावेळेस कोरोना सेंटरवर काम करत होतो, माझ्याकडे त्या सेंटरची जबाबदारी होती. नुकताच मी तिथून म्हणजे माझी सुट्टी झाली होती 8-10 दिवसापूर्वी. आणि त्या बांधवाने मला विचारलं, या कार्यक्रमाबद्दल घ्याल का, तुमची इच्छा आहे का. तर मी माझ्या डोक्यात होतं घ्यायचं, तर मी हो म्हटलं. आणि अं, पण मी त्यांना सांगितलं की मला असं असं म्हटलं की कोणी म्हटलं 90 दिवस, कोणी 1 वर्ष, कोणी 6 महिने. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, आता दिवस कोणते सुरू आहे. म्हणजे कोरोना. समजा तुम्हाला कोरोना आज झाला, औषधी कधी घ्याल. 90 दिवसांनी घ्याल, 6 महिन्यांनी घ्याल, का 1 वर्षाने घ्याल, का 1 वर्षाने एक एक गोळी घेत राहाल. तेव्हा डोक्यात उजेड पडला, लाईट लागला, तर मला आज आजार झाला आहे. तर मी आज जर त्या कोरोनाची औषधी घेतली नाही तर मी नक्कीच मरणार आहे. मग मला हा मद्यपाश आजार झाला आहे आणि मला एक चांगलं जीवन जगायचं आहे, तर मी ही औषधी आजच घेतली पाहिजे. मी सुरू केलं मित्रांनो. आणि माझ्यासारखे भाग्यवान असल मी एकच असल की जो 4-5 दिवसात ज्याने कार्यक्रम सुरू केला, समजून घेतला आणि फक्त समजून घेतला, नंतर त्याच्यावर काम आता सुरू आहे. इतके वर्षापासून तो कधीही न संपणारा प्रवास आहे. परंतु त्याचसाठी म्हणून इथं कोणी जर नवागत असतील तर मी पण नवागतच आहे, पण कार्यक्रमाबद्दल एक गैरसमज प्रत्येकाने दूर केला पाहिजे. तर तो कार्यक्रम मी आज आजारी आहे तर मी आजच घेतला पाहिजे. नाही घेतला तर असे बरेच लोक आहे, नाही घेतला त्यांचं जीवन चालू आहे, परंतु आत आतमधून येणारा आनंद, तो आनंद जो मी आज घेत आहो तो नाही मिळणार. तर मित्रांनो, जेव्हा लहानपणी माझी घरची परिस्थिती अगदी साधारण बेताची होती. आई शेतामध्ये जात होती. वडिलांचं एक टेलरिंगचं छोटस दुकान होतं. आणि परिस्थिती अशी होती, आम्ही 5 भावंड होतो. आणि अशी परिस्थिती होती की बहिणीची 10वी ची परीक्षा झाल्यानंतर ती फेल झाली. आणि त्यावेळेस शाळेमध्ये साडी घालत होत्या त्यावेळेस. तर त्या बहिणीने 2 वर्ष एक साडी वापरायची आणि ती 10व्या वर्गात फेल झाली. तर दुसरी एक्झाम देण्यासाठी जे 2-2.5 रुपये जे लागत होते त्यावेळेस, ते देण्यासाठी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळे ते 10वीच्या समोर शिकू शकली नव्हती. आणि भाऊ दुसऱ्यांचे मित्रांचे फाटके कपडे घालून त्यांनी थोडंफार शिक्षण केलं. त्या मानाने मी लकी होतो की माझे भाऊ मोठे झाले आणि ते कामधंद्याला लागले आणि माझं शिक्षण त्यांनी केलं. मी 16 वर्षाचा असताना, म्हणजे 10वीत वगैरे असताना हा दारू माझ्या जीवनात आली. फार लहान वयात दारू जीवनात आली आणि ती 48व्या वर्षापर्यंत टिकली. म्हणजे वयाचे 48 वर्ष होतपर्यंत मी दारू पिली. परंतु त्या दारूने असा घात केला की शेवटी एकदम रसातळाला नेऊन ठेवलं. शिक्षण झालं माझं. शिक्षण झाल्यानंतर एक छोटासा जॉब लागला. छोटासा जॉब दुसऱ्याकडे राहून केला, बहिणीकडे राहून केला. परंतु हा आजार मला झाला होता हे मला म्हणजे तेव्हाच झाला होता हे मला आज कळालं. एक ज्यावेळेस मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो, त्याच अखेरचा पेपर होता, शेवटचा, आणि आमच्या काही मित्रांनी पार्टी करायचं ठरवलं होतं.
दारूची चव मला माहीत होऊन गेली होती तोपर्यंत. रोज नव्हतो पीत. कधी कधी एखाद्या वेळेस कोणी पाजली तर ती पार्टी अचानक माझ्या घरचे, माझ्या बहीण त्यावेळेस गावात नव्हती, तर गावाला गेली होती आणि आम्ही माझ्याच बहिणीकडे ते पार्टी करायचं ठरवलं होतं. सर्व व्यवस्था झाली आणि सर्वांनी दारू पिली, मनसोक्त पिली, खाल्लं. पण हे सर्वजण व्यवस्थित होते आणि शेवटी मी अशा परिस्थितीत होतो की पूर्ण अति दारू पिणं, मैं तेरे से ज्यादा पी सकता, मी तुझ्यापेक्षा खूप सारी पिऊ शकतो, तुमच्यामध्ये क्षमता नाही आहे, हे दाखवून देण्यासाठी अति दारू पिली आणि पूर्ण आपली ओकारी करून बहिणीचं घर भरून ठेवलं होतं. म्हणजे मी तेव्हाच मद्यासक्त होतो. असो, पण त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर छोटासा जॉब लागला, प्रायव्हेट जॉब. त्या प्रायव्हेट जॉब करत असताना एका मुलीवर प्रेम होतं, प्रेम जडलं, लग्न झालं. आणि त्या लग्नाची परिस्थिती अशी होती की माझ्या घरचा विरोध होता, परंतु मी घरी ठाम सांगितलं होतं की मी लग्न करीन तर या मुलीसोबत करीन. आणि त्या मुलीने सुद्धा सांगितलं होतं मी पळून जाऊन लग्न करणार नाही किंवा काही करणार नाही, त्याच्यासोबत लग्न करेन. तर ही परिस्थिती होती लग्नापूर्वीची आणि माझं लग्न झालं, माझ्या घरच्यांनी होकार दिला, सर्व रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं, माझे संसार सुरू झाला. आणि तिच्याच पुण्याईनं म्हणा, तिच्याच पावलानं म्हणा, की मला सरकारी नोकरीचा कॉल आला. मी इंटरव्ह्यू, लेखी एक्झाम होती ती दिली, तोंडी परीक्षा पास झालो चांगल्या मार्काने आणि तो जॉब लागला. मित्रांनो, तो जॉब लागल्यानंतर ज्या वेळेस प्रायव्हेट जॉब करत होतो तो पगार त्यावेळेस अत्यल्प प्रमाण म्हणजे 2-2.5 हजार रुपये मला मिळत होते. आणि त्याही वेळेस महिन्याच्या अखेरीस आमच्याकडे एक बॉक्स होता ज्याचा आम्ही पैसे ठेवत होतो. तर महिन्याच्या अखेरीस त्याच्यात काही ना काही शिल्लक राहत होतं. परंतु सरकारी नोकरी लागल्यानंतर दारूचं प्रमाण वाढत गेलं आणि ते असं वाढलं का त्याच्या जवळपास 40-50 पट मिळणारे पैसे महिन्याच्या सुरुवातीला संपायला लागले होते. पत्नी आधीमध्ये म्हणायला लागली होती की तुमचं वाढलं आहे. घरी बरोबर करत होतो, घरी पैसे देत होतो, त्यांच्या गरजा पूर्ण करत होतो, परंतु कालांतरानं त्या दारूमध्ये माझं स्वप्न काय होतं, तर आमच्या घरच्यांनी सर्वांनी गरिबी पाहिली आहे, तर मी खूप पैसे कमवले पाहिजे. तर खूप पैसे कमवासाठी दारू जेव्हा पित होतो तेव्हा डोक्यामध्ये विचार, स्वप्न, माझ्याकडे मोठा बंगला आहे, कार आहे, खूप सारे पैसे खिशात आहे आणि मी सर्वांना सुखात ठेवत आहो, माझे घरचे सर्व लोक सुखी आहे, हे माझे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनैतिक मार्गाकडे वळलो. आता त्याच्यामध्ये आला लॉटरी, जुगार. आणि हे करत असताना हे पैसे, आणि माणूस तर काही रोज जिंकणार नाही, जे अधोगती सुरू झाली तर मग पण असं वाटतंय आज गेलेले पैसे उद्या कव्हर करायचे आहे, तर मग दुसऱ्यांकडून कर्ज घेणं. तर या गोष्टीमुळे पत्नी कंटाळून गेली. तिने एक दिवस म्हटलं की मी नाही राहणार. ज्या मुलीनं घरच्यांशी विरोध करून नाही म्हटलं तरी तिने माझ्यासोबत लग्न केलं आणि शेवटी असं म्हटलं की मी नाही राहत तुमच्याजवळ. पण ती गेली नाही. माझ्या घरी शेवटचा काळ होता माझा दारू पिण्याचा. त्या काळात रोज रात्री माझा वाद होत होता. पण त्यावेळेस पत्नी काही एकही शब्द बोलत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बोलत होती तर मी बोलू शकत नव्हतो. आता आणि दोघांमध्ये असलेलं प्रेम कुठच्या कुठं गेलं होतं. आता ती एकेरीवर आली होती, तू आणि मी आणि दारुड्या असे शब्द तिच्या तोंडातून निघायला लागले होते. आता मला वाटलं का नाही, आता दारू कमी पेली पाहिजे. मी धार्मिक होतो तेव्हा, म्हणजे रोज सकाळी निघताना देवाला अगरबत्ती लावायची आणि देवाला म्हणत होतो की मला दारू प्रमाणात पिता आली पाहिजे. मला हे वगैरे काहीच माहिती नव्हतं, पण देवाला म्हणत होतो. माझा विश्वास देवावर होता, तेव्हाही होता, आत्ताही आहे.
पण देवाने मला ती मदत कधीच नाही केली. प्रमाणात पिण्याची ताकद कधीच दिली नाही. माझे सर्व प्रयत्न मी रोज मुलीच्या डोक्यावर हात ठेवणं, देवावर हात ठेवणं हे सर्व प्रयोग केले. फक्त एक प्रयोग नाही केला, बुवाबाजी कधी केली नाही, कारण माझा तेव्हाही विश्वास नव्हता, आत्ताही विश्वास नाही. तर स्वतःला त्याच्यासाठी दारू कमी प्यावं असं वाटलं, कारण आता माझ्या अंगावर घरची रोजची किरकिरी, रात्रभर झोपत नव्हतो, वरच्या छताकडे पाहत रात्र रात्र निघत होती. आता मुली सुद्धा, मला 2 मुली आहेत, मुली सुद्धा मोठ्या झाल्या होत्या. एक मोठी मुलगी, ती माझ्यापासून दूर जात होती. तिच्या मैत्रिणींना ते घरी कधी बोलवत नव्हते. त्याचं कारण मला नंतर माहीत झालं, की मी संध्याकाळी दारू पिऊन राहतो, त्याच्यामुळे ते कधीच बोलवत नव्हते. सुट्टीच्या दिवशी कधीच बोलवत नव्हते. आणि हे एवढं सर्व चालत असताना एक दिवस आला का माझ्या पत्नीनं, जिच्यासोबत मी प्रेम करून लग्न केलं, की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न केला मित्रांनो. माझी एकदम, मी घाबरून गेलो. तिने जो हातात ग्लास घेतला होता विषाचा, तो फेकला. आणि तेव्हा बिलकुल मनातून ठरवलं की 100% आता दारू प्यायचीच नाही. मित्रांनो, एकही दिवस टिकलो नाही मी. इकडे ते मरणार म्हणजे, कदाचित त्यावेळेस मी नसतो तर ती नसती आज. आणि तो प्रयत्न, माझ्या प्रयत्नामुळे ती जिवंत राहिली. परमेश्वराची कृपा, कदाचित नवीन चांगले दिवस दाखवायचे असतील. पण त्यानंतर मित्रांनो, पत्नीनं बोलणं बंद केलं. अखेरचे 4.5 महिने, दारू पिण्याच्या काळातले शेवटचे 4.5 महिने ती माझ्यासोबत एकही शब्द बोलली नाही. मला काही काम सांगायचं असेल तर मुलीजवळ सांगायचं, मुलगी मला सांगेल. पण मला ते असह्य वाटत होतं, आतमधल्या आतमध्ये जळत होतो आणि स्वतःला कोसत होतो. सकाळी उठून आरशासमोर राहून मी स्वतःला, तू बेवडा आहे, तू सुधरत नाही, स्वतःला मारून घेतलाय मी स्वतःच्या गालावर. पण मित्रांनो, आता निकाल एकच लागणार होता दोन पैकी, एक तिचा मृत्यू किंवा माझा मृत्यू. मी प्रयत्नही केला होता, पण मला ते शक्य झालं नाही. दारुडा भित्रा राहते म्हणते. परंतु माझ्या पत्नीचे प्रयत्न सुरू होते. तिच्या मैत्रिणीचे मिस्टर कोणतरी एक मेंबर होते. तिच्या करवी तिला निरोप दिला आणि मला मेसेज मिळाला आणि मी मीटिंगला जुळलो. ज्या दिवशी जुळलो आणि तिथं दारुड्या म्हणून जेव्हा ओळख झाली आणि त्या बांधवाने आपले अनुभव सांगितले, तर मला लगेच शॉक झालं. कारण ते पूर्ण अनुभव माझे होते. अरे मीच तर बोलत आहे, माझेच अनुभव हे सांगत आहे. माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. पहिल्याच मीटिंगला मला बोलण्याची संधी दिली होती, मी एक अक्षरही बोलू शकलो नव्हतो. आणि पण लक्षात आलं की मी दारुडा आहे. आणि मी स्वतः मान्य केलं त्याच दिवशी की मी दारुडा आहे. आणि मित्रांनो, जेव्हा मी मान्य केलं, त्यावेळेसच मला वाटलं का मी आता एक सत्य स्वीकारलं. आणि माझी तेव्हापासून आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. हे आता लक्षात येतं की जे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणं, हीच आपली प्रगतीची सुरुवात आहे. आणि याच्यातही म्हटलं आहे बिग बुक मध्ये, माझा या जी गोष्ट इतर कोणालाही शक्य झाली नाही, ती गोष्ट या मीटिंगनं थांबली. माझी दारू थांबली. त्याच्यामुळे माझा या उच्च शक्तीवर, जी आता आपण ज्याला काही फक्त उच्च शक्ती म्हणतो, तर त्या विश्वास वाढायला लागला होता माझा. त्यामुळे एक सुरुवात अशी झाली की, सुरुवातीचे फायदे असे झाले की शारीरिक फायदा झाला. मला 3-4 दिवसानंतर झोप लागायला लागली. आणि खास म्हणजे जी पत्नी 4.5 महिने माझ्यासोबत बोलत नव्हती, ती बोलायला लागली. मुलं जवळ यायला लागले होते. चांगलं जीवन सुरू होतं. पण 3-4-6 महिने गेले, सर्व व्यवस्थित सुरू होतं. पण इथं सर्वच चांगलं होत राहील हे अपेक्षा मी करायला लागतो. आता माझी दारू थांबली, सर्व चांगलं होईल. पण मित्रांनो, समस्या दारू पिताना येत होत्या, आता येणार होत्या. तेव्हाही आल्या होत्या, पण तेव्हा मी समस्यापासून पळ काढत होतो. आणि आता
त्याच्यासोबत त्या समस्येसोबत फेस करण्याची ताकद मला आली होती. आणि इथं सांगितलं होतं तर जे तुमच्याच्याने जमत नाही, कारण दारू थांबवणं माझ्याच्याने जमलं नव्हतं, त्या उच्च शक्तीनं आपल्या मीटिंग मध्ये असलेल्या दारू थांबवली. आणि इथे आता दारू थांबल्यानंतर समस्या आणखी बिकट होत गेल्या. दारू पिण्याच्या काळात त्या समस्या होत्या, पण त्यांना फेस करण्याची ताकद नव्हती आणि त्याच्यापासून पळत होतो. त्यावेळेस दारू पित होतो म्हणून त्या समस्या जाणवत नव्हत्या. आज दारू थांबल्यावर त्या जाणवायला लागल्या होत्या. मुलगी 12वी झाली मित्रांनो. अशा याच्यात मुलगी 12वी झाली आणि आता तिला बाहेर गावी शिकण्यासाठी पाठवायचं होतं. आता जी गोष्ट मी करू शकत नाही ते परमेश्वर कसा करतो त्याचा एक अनुभव आला मला, आणि माझा विश्वास अजून दृढ झाला की आता तिला पाठवणं. आता माझं जे मला पेमेंट मिळत होतं त्या पेमेंट मध्ये मी पूर्ण नियोजन केलं होतं, कारण मी बरंच कर्ज करून ठेवलं. त्याच्यापैकी अर्धे पैसे घर खर्च आणि अर्धे पैसे देणेकरांचं देणं, कर्जदारांचं, हे चालू होतं. आणि अशात तिला बाहेरगावी पाठवण्याचं म्हणजे पाठवावं लागलं. तर आता बाहेरगावी पाठवणं तर त्याच्यासाठी मला महिन्याचे 10,000 रुपये खर्च लागणार होता. एक महिना मी कसा तरी ऍडजस्ट केला, परंतु त्यावेळेस मी प्रार्थना करत होतो तेव्हा मी परिस्थिती बदलू शकत नाही. ही वाली परिस्थिती मी बदलू शकत नाही. एक्स्ट्रा पैसे कुठून आणणार? वरून मी चुकीच्या मार्गाने कमवू शकत नाही. सहज कमवू शकलो असतो, आत्ताही कमवू शकतो, पण नाही, मला ते काम नव्हतं करायचं. कारण मला आज जे आत्मिक समाधान, शांतता, शांत झोप जे मिळते ते मिळणार नव्हती. तर मित्रांनो, एक महिना ऍडजस्ट झाला आणि मी प्रार्थना करत होतो. आणि मला स्पॉन्सरने सांगितलं प्रार्थना सतत करत राहा. तर मित्रांनो, एक चमत्कार झाला त्यावेळेस. जी गोष्ट 1-1.5 वर्षापासून रखडली होती, ते आमचं पेमेंट वाढीचं होतं आणि ते 1-1.5 वर्षापासून रखडलं होतं आणि ते लगेच मान्य झालं. आणि त्या दुसऱ्या महिन्यापासून माझे 10,000 रुपये वाढले. माझा विश्वास दृढ झाला, तिची सोय झाली. आणि मित्रांनो, आणि हे याचे असे अनेक प्रसंग मला म्हणजे झाले माझ्या या 2.5-3 वर्षात, का मी जे करू शकत नाही ते तो करत आहे, हे मला बरेचदा दिसलं. त्याच्यापैकी आणखी एक जे मी करू शकत नाही ते तो करते, त्याच्यावर सोडायला लागल, हे मला वारंवार सांगण्यात आलं. तिसऱ्या पायरीत म्हटलंय. तर याचा आणखी एक असा प्रसंग घडला मित्रांनो. आता 6-7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या पत्नीचं पोटात दुखायला लागलं होतं आणि आम्ही तपासणी केली तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं पोटात गोळा आहे. तर सुरुवातीला कमी त्रास होता, तर ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. मग आम्ही परत आलो आणि काही दिवसांनी पुन्हा जास्त त्रास व्हायला लागला. तर तेव्हा मी अजून गेलो, अजून तपासलं, तर आता करावंच लागते म्हणे. तर तेव्हा आम्ही तो दिवस ठरला, दवाखान्यात ऍडमिट केलं. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता ऑपरेशन होणार होतं. तर ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं 3 तास वगैरे लागतील, 3-3.5 तास. 10-10:30 वाजता नेलं. 1-1.5 वाजेपर्यंत ऑपरेशन होणार होतं. तर मित्रांनो, ते 3-3.5 तास मी मधात 1-2दा प्रार्थना केली आणि मी शांत होतो. कारण जे त्यांनी सांगितलेला वेळ म्हटलं बरोबर होतेच. आणि त्याने हे सांगितलं होतं डॉक्टरांनी, खूप मोठं क्रिटिकल नाही आहे, लेन्सनीच करणार आहोत. तर ठीक आहे म्हटलं आणि मी वाट बघत होतो. परंतु जेव्हा तो वेळ निघून गेला, 3.5 तास झाले, तर म्हटलं आता 5-10 मिनिटं लागेल अजून. तर वाट पाहत बसलो. परंतु 4 तास झाले. मला भीती वाटायला लागली. 4.5 तास झाले. आणखी भीती वाटायला लागली. मी आणखी प्रार्थना करायला लागलो की देवा, हिला वाचव, डॉक्टरांच्या हाताला यश दे. 5:30 वाजले. आता 5:45 आणि अचानक माझ्या डोक्यात विचार आला की तू प्रार्थना करताय, स्वार्थी प्रार्थना करताय.
की ती वाचली पाहिजे. डॉक्टराच्या हाताला यश आलं पाहिजे. हे तुझ्या हातात आहे का? तर मला तेव्हा लक्षात आलं या तिसऱ्या पायरीचं महत्व, की इच्छा व जीवन परमेश्वरावर सोड. मित्रांनो, त्यावेळेस मी खरोखर कळकळीनं मनातून प्रार्थना केली, की देवा तुझ्या मनात जे असेल ते होऊ दे. आणि मी ही प्रार्थना केल्यानंतर लगेच 5 मिनिटात, 5ही मिनिटं नसेल लागेल, ऑपरेशन सक्सेस झालं होतं. ती व्यवस्थित आली होती. माझा तेव्हा विश्वास बसला. माझी मुलगी, आता जेव्हा मी स्वतःच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल करावा लागेल, मी त्या जसं कार्यक्रम सांगत होतो त्याप्रमाणे वागायला लागेल. हा ऑपरेशनचा जो प्रसंग होता, ज्या माझ्या माझ्यापासून कंटाळून आत्महत्या करायला निघाली, त्याच पत्नीचं त्या ऑपरेशनच्या सुट्टीच्या 7व्या दिवशीचं वाक्य होतं, की माझ्या लग्नाला 20 वर्ष झाली. 20 वर्षातले हे 7 दिवस मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. याचं कारण असं, मी यापूर्वी तिच्यावर केलेले मानसिक आघात, तिच्यासोबत जी वर्तणूक केली, तिच्यावर जे आरोप केले, ते तर कधी मिटणार नाही. पण त्या 7 दिवसात मी तिच्यासोबत कंटिन्यू त्या दवाखान्यात होतो. कोणत्याही नातेवाईकाला मी गावाला आणि तिला कोणती गरज आहे, का पाहिजे, जेवण सर्व सर्व सकाळी उठल्यापासून मी 7 दिवस सुट्टी घेतली आणि तिच्यापाशी होतो. तर म्हणजे माझ्यात बदल होता. त्याच्यामुळे तिचं ते वाक्य निघालं होतं, की हे 7 दिवस मी कधी विसरू शकणार नाही. कारण जेव्हा मी 4थी पायरी लिहून काढली होती, 4थ्या पायरीत माझे दोष लिहिले होते, मी कोणाचं नुकसान केलं होतं, कोणाचे दुखवले होते, ते तिच्यात 1 नंबरवर होतं. आणि मी माफी तर मागितली होती, पण म्हटलं आहे माफी आणि नुकसान भरपाई. तर नुकसान भरपाई करण्याची संधी मला त्यावेळेस देवाने दिली होती. आणि माझ्यामध्ये या कार्यक्रमात झालेल्या बदलामुळे मला ते वाक्य ऐकायला मिळालं. मित्रांनो, असंच एकदा म्हणजे 2 वर्ष झाले होते, माझा कृतज्ञता सोहळा होता. कृतज्ञता सोहळा होता आणि कृतज्ञता सोहळ्यात माझी मुलगी बोलली, आणि माझी मुलगी बोलली अक्षरशः बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, माझ्या सुद्धा, की जी मुलगी मैत्रिणींना घरी बोलवत नव्हती, माझ्याशी बोलणं तिनं फार कमी केलं होतं, ती मुलगी बोलली होती की मला पप्पासारखं व्हायचं आहे. कारण मला अक्षरशः त्यावेळेस भरून आलं होतं. आणि मी आभार मानतो या कार्यक्रमाचे, की हा कार्यक्रम माझ्याजवळ नसता तर मी या गोष्टी करू शकलो नसतो. आता हा बदल म्हणजे कसा होत गेला, आध्यात्मिक जागृती किंवा आध्यात्मिकतेकडे वाटचाल म्हणजे शब्द खूप मोठा आहे, आपल्याचा अर्थ आहे. पण सुरुवात म्हणजे छोट्या गोष्टी. तंबाखू खायची सवय होती, आहे. तर तंबाखू घरात होतं, घरात मोडून खाणे माझं नेहमीच सवय होती. पण त्याच्यासाठी माझ्याकडे आता, मी झालो, दारू थांबली माझी, आणि पत्नीच्या अपेक्षा सुरू झाल्या होत्या. रात्री संध्याकाळी तो कचरा जमा होत होता, त्याच्यात तंबाखूचा कचरा राहत होता. हे पाहून मुलगी आणि पत्नी दोघेही ओरडत होत्या. तर मी म्हटलं आध्यात्मिक जागृती कशी, तर छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. मला स्पॉन्सरने सांगितलं होतं, हे हे इथून सुरुवात झाली. तसंच माझ्या घरी, माझ्या घराच्या बाहेर एक छोटस गेट आहे, ते नेहमी मी उघडं ठेवायचो नेहमी. आणि त्याच्यासाठी रोज म्हणजे म्हणणं होत होतं, माझ्याकडे वाद जो सुरुवातीला होत होता पिण्याच्या काळात, तर तो दारू थांबल्यानंतर आजपर्यंत कधीच झाला नाही. दोघांमध्ये मतभेद आहे, पण मनभेद बिलकुल नाही. मनभेद जे होते ते माझ्या दुरुस्तीतून कमी झाले.
आता त्या गेट बद्दल सांगत होतो, तर मी ते गेट लावायला लागलो. तर ते सांगितलं, त्याच्यामुळे काही गोष्टी कमी झाल्या. मला बरेचदा बऱ्याच गोष्टी घरी आणायसाठी सांगत होते, तर मला नव्हतं लक्षात राहत. एक गोष्ट सांगितल्यानंतर ती 8 दिवसाने येत होती. तर मी मी आपण जेव्हा 11वी पायरी प्रार्थना ध्यान हे जे सांगितलं, तर मी त्यावेळेस मला स्पॉन्सरनी सांगितलं की ध्यान एखाद्या एक्सपर्टच्या माध्यमातून केलं पाहिजे. नाहीतर दुसरा उपाय त्यांनी सांगितला होता की तुम्हाला दिवसभर जे कामं आहेत त्यांची यादीत करा आणि ती यादी दिवसभर पहा, ते कामं पूर्ण करा आणि पुन्हा रात्री ते चेक करा ते केलं की नाही. तर मी ते काम करायला लागलो. मला घरचे कोणतं काम आहे, म्हणजे घरी मला काही सांगितलं आहे का, मला ऑफिसमध्ये कोणतं काम आहे का, मी समूहात आहोत तर समूहामध्ये मला काही कामं आहे का. त्यावेळेस मी सेक्रेटरी होतो. तर या यादीमुळं माझे बरेच कामं सोपी झाले आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टीवरून जे वाद होत होते ते म्हणजे फार कमी झाले. आता मी खरं बोलणं सुरू केलं. घरी खरं नव्हतं बोलत, जे खरं बोलणं सुरू केलं, तर याचे परिणाम असे झाले मित्रांनो, का मी ज्यावेळेस पित होतो त्यावेळेस मी पत्नीला नेहमी म्हणत होतो, तू सकाळी उठत नाही, सकाळी लवकर उठलं पाहिजे. ती उशिरा उठत होती. तर हे माझ्यात झालेले बदल पाहून ते तेव्हा त्यावेळेस ती म्हणत होती, तुम्ही दारू पिणं सोडा, मी सकाळी उठणं सुरू करते. परंतु ते तसं काही झालं नाही. माझी दारू थांबली, पण तिने सकाळी उठणं सुरू केलं नाही. परंतु जसं जसं मी या कार्यक्रमावर चालायला लागलो आणि जे चेंजेस होत गेले माझ्यात, तर आज आज मला या गोष्टीचं कधी म्हणावं लागलं नाही. आणि हे मुळात कार्यक्रम स्वतःला बदलण्याचा होता, ते लक्षात आलं. मग मी ते म्हणणं बंद केलं आणि आज ती गरज पडत नाही. यापूर्वी एकदा मला वाचनाची आवड आहे, तर मी आपलं लिटरेचर तर वाचतोच, पण मी एकदा ॲललांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं मद्यपी बरोबरील वैवाहिक जीवनातील दुविधा, हा असं काहीतरी नाव होतं. आणि त्याच्यात संवादाचे नियम सांगितले होते. म्हणजे एका ॲललांनी ए सोबत कोणत्या पद्धतीनं बोललं पाहिजे. तर मी ते स्वतः लागू करून घेतलं. त्याच्यात 5 नियम दिले होते आणि त्याच्यातला पहिला नियम होता की चर्चा करा, हल्ला करू नका. म्हणजे एखाद्या विषयावर बोलायचं आहे तर मी म्हटलं हे मला लागू होते, मी या पद्धतीनं वागेन. पूर्वीच्या काळी एखादा विषय करायचा म्हणजे एकदम रागवून किंवा हे केलं पाहिजे अशा पद्धतीचा जो रोष राहत होता, तर तसं न करता हे मला असं वाटते, याच्यातून असं केलं तर काय होईल बा, किंवा एखादी वस्तू घ्यायची, एखादं टीव्ही घ्यायचा तर कोणत्या कंपनीचा घ्यावा, हे चर्चा करून जर घेतली मी, तर त्याच्यामधले ते जे वाद होण्याचे चान्सेस बिलकुल राहत नाही. आणि दुसरं त्याच्यामध्ये सांगितलं का आवाजाची पट्टी खाली ठेवा आणि प्रसन्न, म्हणजे शांतपणे बोला आणि हळूवार बोला. जसं एखाद्या वेळेस आमचे एक स्पॉन्सर नेहमी एक उदाहरण सांगतात, मी आपल्या पत्नीला पाणी कसं मागतो, हे पाणी दे ग, अशी आवाज, अगं पाणी दे ग, हा आवाज, हे पट्टी खाली ठेवणं, याच्यामुळं आपली भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि याच्यातही वाद होण्याचे प्रसंग टळले आणि माझ्यासोबत फार टळले आणि मी बरेच गोष्टी या फॉलो करत असल्यामुळे माझ्याकडे वादच होत नाही. त्याच्यामध्ये तिसराही नियम सांगितला होता की विषयाला धरून राहा. विषय म्हणजे आज एखाद्या विषयावर बोलत आहो, मागे असं झालं की माझ्या हातून चूक झाली आहे की मी एक घरच्याच समस्येविषयी बोलत होतो आणि मधात ते विषय सोडून मी बोलतात तिच्या कुटुंबावर चाललं गेलो होतो, तिच्या भावाविषयी काहीतरी बोलून टाकलं आणि त्याच्यातून आमचा तेव्हा वाद झाला होता. पण हे जेव्हा वाचलं मी, तर तेव्हा लक्षात आलं का नाही, आज हा विषय इथं एवढ्यावरच थांबलं पाहिजे आणि याच्यावरच चर्चा झाली पाहिजे. तर मी ते करायला लागलो का विषयाला धरून ठेवा आणि तसं करायला लागलो. त्याचे फायदे मी आज घेत आहो. चौथी गोष्ट सांगितली होती का त्यांच्या तक्रारी लक्षपूर्वक ऐका. तक्रारी, त्या ज्या तक्रारी सांगतात, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की तंबाखूचा कचरा घरात करणे, गेट न लावणे,
सांगितलेली गोष्ट वेळेत आणून न देणे, तर या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या ना, तिच्यातली वाद कमी झाले. आणि पाचवी महत्वाची गोष्ट सांगितली होती त्याच्यात की मागण्या करू नका. जसं मी सांगितलं मगाशी की मी पिण्याच्या काळात तू लवकर उठ, लवकर उठलं पाहिजे, सकाळी घरासमोर पाणी मारलं पाहिजे, रांगोळी टाकली पाहिजे, ह्या अपेक्षा करत होतो मी. परंतु माझ्या या दारूमुळे तिची मानसिकता एवढी खराब झालेली होती का ती त्या गोष्टी मुद्दामून करत नव्हती का माहित नाही, पण ते होत नव्हतं. पण त्या मागण्या करणं बंद केल्यानंतर त्या गोष्टी आपोआप सुरू झाल्या. हे 5 नियम माझ्या आयुष्यात एवढे आजही काम करतात आणि मी ते पाळतो. आणि माझं काही चुकलं असेल तर मी लगेच सॉरी म्हणायला शिकलो. पहिले नव्हतो म्हणत. आज आणि त्यामुळे एक ह्या कार्यक्रमाचं आचरण करताना जेव्हा मी स्वतः करतो तर या गोष्टीचं घरी न म्हणता सुद्धा आपोआप आचरण करणं सुरू होतं. याचा एक अनुभव होता की मी जेव्हा समस्या येते तर माझी पत्नी एलएलआरच्या मीटिंगला यायला लागली. तर तिला माझे अनुभव येत गेले, माझ्या बोलण्यातला फरक दिसला, शांतपणा दिसला, बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसल्या. तर तो कार्यक्रम कसा घरी काम करतो, तर एकदा माझी मुलगी ती बाहेर गावी राहते, तर तिची एक वस्तू दिसत नव्हती. ही अंधश्रद्धा नाही, हा विश्वासाचा भाग आहे की तिची एक वस्तू, एक डॉक्युमेंट्स दिसत नव्हतं आणि तिला त्याच दिवशी काम होतं. तिने आईला फोन केला, इथं शोध तिथं शोध. मला नाही विचारलं, तिने आईलाच फोन केला. तर तिच्या आईने सांगितलं 2 मिनिट शांत राहा. तिने तिथे प्रार्थना नेली आहे. 2 मिनिट शांत राहा, आपली प्रार्थना कर एलएलॉनची, आणि मग पहा. मित्रांनो, तिला ती गोष्ट सापडली, तिचं ते डॉक्युमेंट सापडलं. तर हा कार्यक्रम जसा मी स्वतः करायला लागतो त्यावेळेस नक्की 100% फरक पडतो. कारण आध्यात्मिक जागृती किंवा आध्यात्मिकतेकडे वाटचाल जेव्हा संपूर्ण कार्यक्रम समजून त्याच्यावर चालतो तर त्याचे एक एक प्रसंग अनुभवातून मला लक्षात येते की नाही बा, मला हे आता जमत आहे. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी ही होती, म्हणजे एक मला समजलेली गोष्ट या कार्यक्रमातून, मी जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करत राहील तोपर्यंत मला दुःखच मिळणार आहे. ज्यावेळेस मी अपेक्षा सोडील त्यावेळेस माझं ते दुःख कमी होणार आहे. याचं एक उदाहरण आजच घडलं. काही दिवसापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये एक कलिग आहे, आणि पर्यायाने तो माझा नातेवाईक सुद्धा आहे. आणि कामाच्या बाबतीत माझं त्याच्यासोबत खूप वाद होत होता. मी त्याला सांगितलेलं काम तो एक तर वेळेत पूर्ण करत नव्हता, कारण दिलेलं टाइम लाईन राहते, एवढ्या दिवसात ते पूर्ण करणे. तो काम सुरू करत होता, अर्धवट सोडून देत होता. एक गोष्ट अशी होती की त्या दोन केसेस करायच्या होत्या की एवढ्या दिवसात झाल्या पाहिजेत. मी म्हटलं एक तरी झाली तरी आपलं टार्गेट पूर्ण होईल. तर त्यांनी मला असं म्हटलं की एक का दोनही पूर्ण होते, परंतु त्यांनी ते केलंच नाही. एक का दोनही झाल्या नाही, दोन्ही तसंच राहिलं. माझं डोकं खराब झालं, मला राग आला त्या बाबतीत. असे बरेच प्रसंग घडले. तर मी त्या बाबतीत स्पॉन्सर सोबत बोललो. स्पॉन्सरनी मला सल्ला म्हणजे सांगितलं की म्हणे तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करा, कारण तो माझ्या अंडर मध्ये काम करतो. तर मी त्याला तसं एक छोटस पत्र दिलं. त्याचा फरक 2-3 दिवस पडला आणि पुन्हा तो जैसे थे वागायला लागला. आणि मी पुन्हा माझं अस्वस्थ होणं सुरू झालं. मी पुन्हा स्पॉन्सर सोबत बोललो आणि मग मी स्वतःच विचार केला का आपण एवढा कार्यक्रम समजून घेतला. कार्यक्रम असं म्हणते की स्वतःला बदला. आता या ठिकाणी मी चुकलो की नाही चुकलो हे मला अजूनही नाही माहित, परंतु मी त्याला कोणतीही ताकीद दिली नाही, काही नाही. एक मनातून ठरवलं
की समोरचं संपूर्ण 1 वर्ष, आता हा कदाचित बा मूर्खपणा समजू शकेल कोणी, पण मी ठरवलं की समोरील संपूर्ण 1 वर्ष या व्यक्तीला एकही काम सांगायचं नाही. जेवढेही काम मी एकटा करेल, होईल थोडासा त्रास, आणि तो नाही करत या गोष्टीचा मी त्रास करून घेणार नाही, दुःख वाटून घेणार नाही. आणि मनात हे फिट केलं की हे काम मलाच करायचं, आणि जेव्हा मी स्वतःच्या मनाला एखादी आदेश किंवा करत राहतो नेहमी एखादी गोष्ट, तर ती मला सवय होते आणि माझा प्रवास सुरू झाला. मी स्वतः करायला लागलो सर्व काम, आणि त्याचा परिणाम असा झाला की तो करत नव्हता, त्याच्याबद्दलचा राग कमी होत गेला हळूहळू. आणि परंतु जेव्हा मी असं करत होतो, तर आज एक प्रसंग घडला की आज माझ्या ऑफिसमध्ये इतकी गर्दी होती की माझ्या चेंबरमध्ये जवळपास 20-25 लोक, बाहेर 15-20 लोक, अशी 30-40 लोकांची गर्दी. कारण त्यांना दाखले देण्याचं काम माझं होतं, तर मी शांतपणे एकेकाला देत होतो. पण जी गोष्ट कधीच घडली नव्हती ती गोष्ट आज घडली. ती कशी घडली माहित नाही. तो ज्याच्याबद्दल मी सांगत होतो कलीग, तो स्वतः आला आतमध्ये. तुम्ही हे करा म्हणे, हे वाला काम मी करतो, तुम्ही नंबर लिहून द्या, मी दाखले मी बनवतो, हे तुम्ही करा. त्यांनी म्हटलं, त्यांनी घेतलं आणि तो आपल्या केबिन मध्ये जाऊन बसला आणि त्यांनी ते अक्षरशः काम केलं. पण या गोष्टीचा मला आनंद वाटला की नाही बा, मी जास्त अपेक्षा करतो तर जास्त दुःखी होतो, अपेक्षा कमी केलं तर दुःख नाही होत. आणि हे मला, यालाच मला आध्यात्मिकता म्हणावं असं वाटते की नाही बा, मी अपेक्षा करणं कमी केलं तर मला चांगलं जीवन जगता येईल. मित्रांनो, जेव्हा मी बाहेर गावी, आता मी एका गावाला जातो, माझ्या गावावरून 40 किलोमीटर गाव आहे, तिथं एक नवीन समूह ओपन झाला. जवळपास 1 वर्ष होत आहे त्याला, आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. तर तिथे 2 बांधव माझ्यासोबत येतात आणि जाताना आम्ही नेहमी चर्चा चालते. त्या 2 पैकी, म्हणजे एकूण 3 लोक जातो इथून, 2-3 पैकी त्याच्यातल्या एका बांधवानी एक कार्यक्रम समजून घेतलाय आणि एकाने नाही घेतला, तो बराच सिनियर आहे. आता त्याचं म्हणणं असं की कार्यक्रम न घेताही चांगलं जीवन जगता येते, आणि तो जगत आहे. तो जगत आहे, चांगलं जीवन जगत आहे, त्याचं जीवनही सुंदर आहे. परंतु मला असं वाटते की हा कार्यक्रम घेतल्याशिवाय जो आतमधून मिळणारा आनंद तो मिळणार नाही. तर इथं त्या गोष्टीला मी त्याच्यासोबत विरोध करत नाही मित्रांनो. कारण त्याला त्याच्या परीने जाऊ द्या, मी माझ्या परीने जाईल. कारण काम कोणतं करतो, काम एकच करतो का, संदेश देण्याचं काम, तो समूह वाढीचं काम, ज्याच्यासाठी देवाने आमची निवड केली असं समजून ते काम करतो. पण मी त्याला कमी लेखत नाही, त्याच्याबद्दल मला घृणा किंवा रागही येत नाही, कारण हा तो मला या विषयावर विरोध करतो म्हणून मी तो विषयच काढत नाही. तर मित्रांनो, हा सुद्धा एक झालेला बदल होता. एक मित्रांनो, शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. जेव्हा दारू थांबली, आता पत्नीच्या अपेक्षा सुरू झाल्या. सुरुवातीचे 1-1.5 वर्ष खूप आनंदात गेले, 2 वर्ष आनंदात गेले. पत्नी यायला, लंचच्या मीटिंगला यायला लागली, आणि तिने मग काही कारणामुळे मीटिंग बंद केलं. अधेमध्ये येते पण आता येत नाही. आणि मधात असं झालं, आता या 8-10 दिवसा 15 दिवसापूर्वीची गोष्ट, माझी पत्नी एका भजन मंडळात जाते, आणि ते भजन मंडळात तर त्यांचे काही पैसे जमा झाले. त्या मंडळाने ठरवलं की आपण जाऊ, कुठतरी फिरायला जाऊ. तर त्यांनी ते पंढरपूर, तुळजापूर असं तसं जायचं ठरवलं, आणि मला माझ्या पत्नीनं विचारलं. आणि माझे आता शेवटचे दिवस होते, म्हणजे मार्च महिना, कामं राहते बा, मी घरी राहू शकणार नाही जास्त वेळ, कारण लहान मुलगी घरी राहते जी 7वीत आहे. तर मी तिला नाही म्हटलं. तिनं मला 2-4 दिवसात 2-3 वेळा विचारलं. मी तिला स्पष्ट नाहीच म्हटलं की नको जाऊ. पण तिनं माझं ऐकलं नाही, पत्नीने ऐकलं नाही, आणि त्यांचं रिझर्वेशन झालं आणि ती गेली. मित्रांनो, यावेळेस मला खूप राग यायला पाहिजे होता, थोडाफार आलाय राग. माझा राग करण्याची पद्धत अशी होती की मी काही तोडफोड करत नाही,
शिव्या देत नाही. पण माझा राग त्याच्यापेक्षा वेगळा असा होता की काही वर्षापूर्वी माझ्या पत्नीनं मी मीठ मागितलं होतं जेवणात, तिनं मीठ दिलं नाही म्हणून मी 4 ते 5-6 वर्ष तिच्या हातून मीठ खाल्लं नव्हतं, अशा पद्धतीचा माझा राग होता. पण तो इथे येऊन या कार्यक्रमात येऊन तशा पद्धतीचा राग राहिला नाही, तो रागच राहिला नाही आता. तर मला थोडाफार राग आला तिनं माझं ऐकलं नाही म्हणून. सुरुवातीला ए मध्ये आल्यानंतर वाटत होतं आता मी दारू पित नाही तर माझ्या मताप्रमाणे व्हावं, परंतु जसं जसं मी या कार्यक्रमाच्या खोलात शिरतो तर तो आपोआप कमी होत जातो. आणि आता मला राग यायला पाहिजे होता तर तो आला नाही आणि मी ती गेली. 7 दिवस ती फिरून आली. मधात फोनही येत होते, बोलतही होतो, मुलीसोबत ती बोलत होती. आता तिला वाटलं राग आला असेल कदाचित आणि तो दिवस आला की ते परत येण्याचा. तर मित्रांनो, मानसिकता माझी एवढी शांत होती, मी नाही म्हणूनही ती गेली. त्यास मला राग यायला पाहिजे होतं. मला स्वतःच आश्चर्य वाटलं की मला राग का बरं नाही आला. कारण मित्रांनो, याचं एकमेव एक कारण होतं की अपेक्षा. म्हणजे मी म्हणतो तसं वागलं पाहिजे, तसं होणारच नाहीये, तर मी त्यांना बदलू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे परम सत्य आहे. तर मी जेव्हा बदलील तर माझे बदल पाहून कदाचित इतर लोक बदलू शकतात घरचे, पण मी बदलवू शकत नाही. आणि आज तिला मी सकाळी घेऊन आलो आणि आमचं पूर्वीसारखं जीवन सुरू झालं. आता एक शेवटचं असं आहे की आता माझ्या सायाचं लग्न आहे, जो बांधव आहे आणि त्याची परिस्थिती अशी होती की फार पगार कमी आणि आई वडील नाही, काही नाही. आणि माझी परिस्थिती आता कुठेतरी सुरळीत झाली, येत आहे. आता माझी गाडी रुळावर येत आहे आर्थिक बाबतीत. बाकी सर्व व्यवस्थित झालं आर्थिक बाबतीत, मॅनेजमेंट व्यवस्थित आहे आणि ते रुळावर येत आहे. आता अचानक इथून जेव्हा लग्न करायचं तर तेव्हा मला बराच मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. तर मित्रांनो, या कार्यक्रमात असल्यामुळे एक फायदा झाला की वास्तविकता मांडण्याची. जेव्हा मी काल सकाळी पत्नीला म्हटलं का कोणता कोणता खर्च आपल्याला करायचा आहे, तर तो निघाला जवळपास 30-40 हजार रुपये. पण खरं बोलण्याची आणि ते पटवून देण्याची ताकद या कार्यक्रमानं अशी दिली. मी तिला सांगितलं मला काही पैसे मिळणार आहेत, ते जर मिळाले तर एवढे पैसे मी नक्की खर्च करीन, पण नाही मिळाले तर मी याच्यावर पैसे देऊ शकणार नाही. आणि हे खरं सांगायची ताकद या कार्यक्रमाने दिल्यामुळे तिला पटलं. आणि मग तेव्हा तिने उत्तर दिलं, मग बघू म्हणे आपण, नाहीतर तो एक जो जास्त खर्चाचा कार्यक्रम आहे तो कॅन्सल करून टाकू. सुरुवातीला काय झालं होतं त्याच्या पहिले, की जेव्हा तिने एखादी वस्तू मागितली मी पैसे नाही म्हटलं तर पिण्यात उडवता येते, दारू पिण्यात उडवता येते, तेव्हा तुमच्याजवळ कसे पैसे येतात, हे उत्तर राहत होते. पण आज तसे उत्तर मिळत नाही. आणि मित्रांनो, या गोष्टी करत असल्यामुळेच मला वाटते की या आध्यात्मिक जागृतीचा कार्यक्रम सुरू आहे आणि हे करत असल्यामुळं आज मी मनापासून आनंदी आहे. येणाऱ्या संकटांना फेस करण्याची ताकद दिली आहे. सतत स्पॉन्सर सोबत बोलतो म्हणून आज घेण्याची गरज भासली नाही. मला आपल्या समूहाने बोलण्याची संधी दिली आणि आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थांबतो.